कोकाटे यांचा कृषी मंत्रीपद जाणार दिल्लीमध्ये वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला खात्रीलायक माहिती। वादग्रस्त मंत्र्यांबाबत दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांची वरिष्ठांशी चर्चा। मंत्रिमंडळामधील 4 मंत्री जाणार। शिरसाट, कोकाटे, योगेश कदम, संजय राठोड यांचा पत्ता कट होणार, संजय राऊतांचा दावा। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढला। फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली। सूत्रांची माहिती, कोकाटे यांच्यासह काही वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता। मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन, वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे। राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा सरकारला घरचा आहेर। शेतकऱ्यांचा अपमान, माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून भरून निघेल। राऊतांचा हल्लाबोल, तर फक्त खातं बदलणं अजित पवारांना मान्य आहे का? संजय राऊतांचा सवाल। फडणवीस संवेदनशीलपणे शेतकऱ्यांची बाजू घेतात। शेतकऱ्यांनी बिनधास्त राहावं, सरकारवर विश्वास ठेवावा। कृषी मंत्र्यांसंदर्भात गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। सभागृहामध्ये रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही का? रोहित पवारांचा पुन्हा कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर निशाणा। सरकारला भिकारी म्हणणाऱ्यांना लाथ मारून बाहेर काढलं पाहिजे। कोकाटेंच्या वक्तव्यावर छावा संघटनेच्या विजय घाडगेंची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या माजी आमदारांनी माणिकराव कोकाटेंचा सत्कार केल्याची माहिती। कोकाटेंच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। भेट झाली असेल मात्र सत्कार केला असेल असं काही नाही, हर्षवर्धन सपकाळांकडून स्पष्ट। धुळ्यामधील बाभळे फाट्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। संवेदनशील व्यक्ती म्हणून कृषी मंत्री घ्यावा अशी माझी विनंती। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाची चर्चा। दरम्यान फडणवीस गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये अमित शहांकडे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रामधील 6000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये अटक। सरकारने रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी, रोहित पवारांची ट्विट करत मागणी। झारखंडमधून पथक आलं आणि अमित साळुंखेंना अटक केली। झारखंडच्या मद्य घोटाळ्यामध्ये साळुंखेंना अटक केली, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर अमित साळुंखे श्रीकांत शिंदेंच्या अतिशय जवळचे असल्याचं राऊतांचं वक्तव्य। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल। प्रफुल्ल लोढा कोणाचा कार्यकर्ता हे सगळ्यांना माहिती आहे। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते दिलीप खोडपे यांचं नाव न घेता महाजन यांना टोला। गद्दाराला काय माहिती भाजपमध्ये असताना मी काय केलं, मला कुणाकडे लोटांगण घालण्याची आवश्यकता नाही। गिरीश महाजनांनी केलेल्या टीकेला एकनाथ खडसेंचं उत्तर। दरम्यान दिल्लीला नेत्यांच्या पाया पडतात आणि स्टे मिळवतात असं गिरीश महाजन यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंची औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव। उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये अर्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 4 गुन्हे रद्द करण्याची नारायण राणे यांची मागणी। काँग्रेसच्या ओबीसी नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक। प्रदेशाध्यक्ष सपकाळ, नाना पटोले यांच्यासह ओबीसी नेते दिल्लीमध्ये जाणार। ओबीसींच्या जातीय जनगणनेची राहुल गांधी यांची मागणी जनतेपर्यंत पोहोचवणार। काँग्रेस पक्षाने नोटीस दिल्यानंतर विजय वडेट्टीवारांचा दिल्ली दौरा। वडेट्टीवार वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार। जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये भूमिका न घेतल्यामुळे वडेट्टीवार यांना नोटीस बजावण्यात आली होती। कोकण विभागामधल्या भाजप आमदारांची आज फडणवीसांसोबत बैठक। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उपस्थित रात्री 8 वाजता बैठक। बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत। गोव्यामध्ये द्वितीय राजभाषा म्हणून मराठीला मान्यता देण्याची आमदार जीत आरोलकर यांची मागणी। विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा मागणीला विरोध। गोवा विधानसभेमध्ये गदारोळ। अमेरिकेमधील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाकडून अभ्यासक्रम पुरवणार। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन। कॅलिफोर्नियामध्ये मराठी शाळा चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शेलार यांची भेट घेतली। मराठी भाषा शिकवणं, परीक्षा प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणं सुलभ होईल। ये रे पैसा 3 हा चित्रपट सर्व चित्रपटगृहामधून उतरवला। संपूर्ण आठवड्यामध्ये चित्रपटाला प्राईम टाइम मिळाला नाही। चित्रपटगृह मालकांचा सय्यारा या हिंदी चित्रपटाला प्राधान्य। मराठी हिंदी वादाचा मनसे नेते अमय खोपकरांना फटका बसल्याची चर्चा। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीत प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड। दरेकरांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची
बिनविरोध निवड, उर्वरित 6 उमेदवारांसाठी रविवारी मतदान होणार। विधानसभा निवडणुकीतील खडकवासला मतदारसंघाच्या 2 मतदान केंद्रांमधील मोजणीवर आक्षेप, ईव्हीएम मशीनची होणार मतमोजणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांची तक्रार। कोल्हापूर महापालिका प्रशासन अडकणार चौकशीच्या फेऱ्यात, प्रशासक काळामध्ये आलेल्या निधीची कॅग मार्फत चौकशी करा, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल। राहुल नार्वेकर यांच्याकडून गिरगाव मेट्रो स्टेशनची पाहणी, काळबादेवी रोड ते गिरगाव येथील मार्गावर मेट्रो कामाची पाहणी, मेट्रो तसंच मुंबई पालिकेचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित। कल्याण मारहाण प्रकरणामधला आरोपी गोकुळ झा याची पत्रकारांना धमकी, तुम्हाला परत भेटतो, आरोपी गोकुळ झाचा पत्रकार आणि पोलिसांना अरेरावी। कल्याण कोळपेवाडीमधील तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपी गोकुळ झा आणि रणजित झा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। बडतर्फा पीएसआय रणजित कासलेचा अटकपूर्व जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। रणजित कासलेने जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं, धनंजय मुंडेंबाबत सुद्धा आक्षेपार्ह विधान केलं होतं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कासलेचा जामीन अर्ज फेटाळला। परळी आंबाचोकाई महामार्गावर ज्ञानेश्वरी मुंडेंचे कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन सुरू, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी, ज्ञानेश्वरी मुंडेंसोबत ग्रामस्थ सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी। सचिन खरातांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली, मागील 2 वर्षापासून मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय नाही, न्यायासाठी आंदोलन करणार सचिन खरात यांचा इशारा। राज्यभरामध्ये बच्चू कडू यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर अमरावतीमध्ये गुन्हे दाखल, अमरावती नागपूर महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। नागपुरातील शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूचा साठा जप्त, कृषी विद्यापीठाच्या जागेवर अवैध हॉटेल बांधल्याची माहिती, अवैध दारूसाठा प्रकरणात पोलिसांचा अधिक तपास सुरू, मंगेश काशीकर यांच्या अपना धाबा NH1 हॉटेलला पालिकेनं नोटीस बजावली होती। दौंड गोळीबार प्रकरणामध्ये आमदार माऊली कटके आणि अनंता काटके यांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल, वाघोली, उरळी कांचन, रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिसात कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या, पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय। कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील नाराजी नाट्यावर लवकरच तोडगा निघणार, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरून बोलावणं, समन्वयक नेत्यांना सुद्धा हजर राहण्याच्या सूचना, पदाधिकारी निवडीवर उपनेते संजय पवारांकडून नाराजी व्यक्त। रत्नागिरीमधील वाटत MIDCच्या समर्थनार्थ शनिवारी निघणार मोर्चा, पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी केली परिसराची पाहणी, विरोधकांनी काही दिवसांपूर्वीच काढला होता मोर्चा। सलग दुसऱ्या दिवशी थायलंड आणि कंबोडियामध्ये गोळीबार सुरू, दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करताना रणगाडे तोफखान्याचा वापर, थायलंड कंबोडिया युद्धाचा आणखी एक व्हिडिओ समोर। कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदडी मठातील हत्तींसाठी ग्रामस्थ एकवटले, नांदडीमध्ये हत्ती बचाव कृती समितीच्या वतीने ग्रामस्थांचा मोर्चा, जैन मुक्ती केंद्रामध्ये नेण्यास ग्रामस्थांचा विरोध। रत्नागिरीच्या खेडमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम जवळपास पूर्ण, 27 जुलैला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल। देशातल्या शासकीय रुग्णालयामधील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया नागपुरात पार पडली, नागपुरातील रुग्णावर AI रोबोटच्या सहाय्याने दिल्लीमध्ये बसलेल्या डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया, गरीब रुग्णांना याचा फायदा होणार। सोलापुरातील अरण गावामधील अघोरी बाबाला 2 दिवसांची पोलीस कोठडी, अरण गावातील 10 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी बाबाला अटक, गावकऱ्यांकडून अघोरी बाबावर आरोप झाल्यानंतर अटकेची कारवाई। मीरा भाईंदरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रिक्षाचं चाक तुटलं, खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात महिला रिक्षा चालकाची रिक्षा अडकली, खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच। अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील हनुमान टाकळीची यात्रा उत्साहामध्ये संपन्न, यात्रेमध्ये लालबुंद निखाऱ्यावरून चालत शेकडो भाविकांनी केली नवस्फूर्ती, हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी। दादरमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये चिखलाचं साम्राज्य, मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट। राज्यामध्ये आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट, शहरासह उपनगरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। विदर्भात आज पावसाचा अलर्ट, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट, तर नागपूर, वर्धा, अमरावतीमध्ये ऑरेंज अलर्ट, नागरिकांना प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना।
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये जोरदार पाऊस. रेल्वे वाहतुकीवर परिणाम. दरम्यान सखल भागात पाणी साचायला सुरुवात. मंत्रालयामधील 7व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाहेरील सिलिंगचा काही भाग कोसळला. सिलिंगला गंज लागल्यामुळे भाग कोसळला. ठाणे एसी लोकलचा व्हिडिओ व्हायरल. एसी लोकलमध्ये एसीचं पाणी पडत असल्यामुळे प्रवाशांना त्रास. महिला प्रवासी डोक्यावर प्लास्टिक पिशवी आणि हातातील छत्री उघडून करतायत प्रवास. नवी मुंबईतील जयनगर, बेलापूर, वाशी परिसरात पाऊस. ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. गडचिरोलीवरून छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग सोनमपल्लीपासून बंद. भामरागड तालुक्यामधील 40 गावचा संपर्क तुटला. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजच्या 7 गेटमधून पाण्याचा विसर्ग. गडचिरोलीमधील भामरागडमधील पर्लकोटा नदीला पूर. भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली. गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. बबई गावातील पुलावर पावसाचं पाणी साचलं. 2 गावांचा संपर्क तुटला. रायगडच्या रोहा शहरामधून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची पाणी पातळी वाढली. कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. ठाण्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. वाहतूक मंदावली. मुलुंड टोल नाका परिसरात वाहतूक धीम्या गतीने सुरू, तर मध्य रेल्वेवर लोकल उशिरानं. ठाण्यामधील शहापूरमध्ये जोरदार पाऊस. बाजारपेठेत पाणी साचलं. दुकानं बंद. जनजीवन विस्कळीत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये विदर्भ आणि मध्य प्रदेश महामार्गाला जोडणाऱ्या गोडेगाव पुलाची दुरावस्था. पुलावर मोठे खड्डे. काही ठिकाणी तडे गेल्याचं चित्र. एखादं वाहन थेट पुलावरून कोसळण्याची भीती नागरिकांना व्यक्त केली जात आहे. बुलढाण्याच्या लोणारमधील भुमराळ्यामध्ये रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थ्यांसह नागरिकांचा चिखलातून प्रवास. रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील नाल्याचा गाळ रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी. बीडच्या चौसाळा गावातील खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. चिखलामधून नागरिकांना काढावी लागते वाट. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम. वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा. पुण्यामधील माळशेज घाटात पाऊस आणि धुक्यामुळे घाटातील प्रवास बनला धोकादायक. संरक्षक भिंती, कठडे, रस्त्याच्या मधोमध डिफ्लेक्टर लावण्याची मागणी. अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार. पुण्याच्या जुन्नरमधील नगर कल्याण महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू, मात्र कोणतेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनांचे मात्र अपघात होत आहेत. चंद्रपूर, भंडाऱ्यामधील सर्व शाळा महाविद्यालय यांना आज सुट्टी जाहीर. रेड अलर्टमुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये 40% तलावाच्या पाणी पातळीमध्ये घट. शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मागच्या वर्षी जुलै महिन्यात 104 मिलीमीटर पावसाची नोंद. परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये 62.38% पाणीसाठा उपलब्ध. अर्धा पावसाळा संपला तरी 15%च्या आतच जलसाठा वाढला. तरी जलाशयावर परभणीसह हिंगोली आणि नांदेडची तहान भागवली जाते. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधील कुरनूर धरणाची 100कडे वाटचाल. 2 दिवसाच्या दमदार पावसामुळे कुरनूर धरण 95% भरलं. 3 नगर परिषद आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणामध्ये 2 दिवसात पाणीसाठ्यात वाढ. विष्णुपुरी धरणामध्ये 84% पाणीसाठा. नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 15,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनामे सुरू. नुकसानीची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. अनेक शेतांमध्ये पाणी साचलं. पिकांचं नुकसान. जळगावातील तब्बल 23 गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव. 166 जनावरं बाधित, तर 6 जनावरांचा मृत्यू. जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहीम. रत्नागिरी तालुक्यामधील कळझोंडीमध्ये मुख्य रस्त्यावर बिबट्याचं दर्शन. बिबट्या रस्त्यावर दिसल्यामुळे कळझोंडी परिसरात भीतीचं वातावरण. वाशिम बाजार समितीमध्ये आज बंद असेल. आडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकल्यामुळे आज व्यवहार बंद. सोलापूरच्या बार्शीमध्ये जागेच्या वादातून 2 गटांमध्ये राडा. जागा मालकाने धोकादायक इमारत पाडल्यामुळे भाडेकरू आक्रमक. पोलीस बंदोबस्तात इमारत जमीनदोस्त. जळगावच्या धानोरामध्ये आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेला कारणे दाखवा नोटीस. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे संस्थेकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा ठपका. 3 दिवसामध्ये खुलासा सादर करण्याचे आदेश.
जालन्यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचा रास्ता रोको। अनवाबमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे पालकवर्ग संतप्त। जळगावच्या पालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। आरोग्य अधिकाऱ्यांचं गैरवर्तणुकीचे कारनामे उघड झाल्यामुळे बडतर्फ करण्याची मागणी। आरोग्य अधिकाऱ्याला बडतर्फ न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। जालन्यामध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून रणनीती आखणं सुरू। आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका। काहीही झालं तरी शिवसेनेचाच भगवा पालिकेवर फडकणार, खोतकरांकडून विश्वास व्यक्त। परभणीमध्ये शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। सोनपेठ परभणी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन। सांगलीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पथकाकडून उपकेंद्र सुरू होणार। उपकेंद्रासाठी खानापूरमध्ये 4 जागांची पाहणी।